हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व? मित्रांनो, आज 24 जून बुधवार. आजचे मार्केट आपण सर्वांनी पाहिले असेल. कालच्या मार्केटच्या बरोबर मित्रांनो अपोझिट मार्केट झालेले. काल मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर, दबाव मार्केटमध्ये आपल्याला पूर्णपणे दिसत होता. आज त्याच्या बरोबर विरुद्ध घडलेलं आहे. मार्केटने मित्रांनो आज शॉर्ट कव्हरिंग दिलेली आहे. एक अपट्रेंड मित्रांनो आज मार्केटने पकडलेला आहे. हायवर हाय तोडत प्राईस 24,000च्या तिथं जाऊन बंद झालेली आहे. कालचं मार्केट मित्रांनो आपण जर पाहिलं, तर मित्रांनो या ठिकाणी प्राइसनी चॅनेल बनवलं होतं 11:45 ते दुसऱ्या दिवशी 11:30 वाजेपर्यंत. प्राइसने एक चॅनेल तयार केला होता. या ठिकाणी हा चॅनेल मित्रांनो काल दुपारी ब्रेक केला 12 वाजता आणि प्राइस सडनली खाली पडलेली आपण पाहिली असेल. आणि आज मित्रांनो नेमकं बरोबर 23,784 हा आपण काल सपोर्ट काढला होता निफ्टीसाठी. त्या सपोर्टला टेस्ट करून प्राइस बाउन्स बॅक झालेली वरच्या साईडला गेलेली आहे. आणि मित्रांनो आपण नादारा वॅटसन एन्व्हलप या इंडिकेटरवरती 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत. या इंडिकेटरच्या लोअर बँडला जर प्राइसनी सपोर्ट घेतला आणि ग्रीन कॅन्डल जर झाली पहिली 15 मिनिटाची, तर या कॅन्डलच्या हाईला आपण मित्रांनो बायची पोझिशन घेत असतो. तर आपण मित्रांनो या ठिकाणी चेक करूया. आपल्याला 1:1 आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो असतो. तो टार्गेट झाले का नाही आपण पाहूया. तर या ठिकाणी मित्रांनो आपण लावलेलं आहे, मेजरमेंट लावलेली आहे आणि याचा डे आयला आपण एक लाईन लावूया. तर या ठिकाणी मित्रांनो पाहिलं असेल तुम्ही, आपल्याला 1.86 म्हणजे 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्या या ठिकाणी टार्गेट हिट झालेलं आहे. सेम मित्रांनो असंच बँक निफ्टीमध्ये सुद्धा घडलेलं आहे आज. लोअर बँडची इथनं एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झालेली आहे आणि प्राईस तिथूनच वरच्या साईडला गेलेली आहे. त्यामुळे मित्रांनो मी नेहमी सांगत असतो, की या बँडचा वापर तुम्ही इंट्राडेसाठी करत जावा. काल पण आपण जर पाहिले असेल तर अप्पर बँडच्या तिथं प्राईस होती मित्रांनो आणि तिथूनच प्राईस खाली पडलेली आहे. आज बरोबर लोअर बँडच्या तिथनं एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली 15 मिनिटाची आणि प्राईस तिथूनच वरच्या साईडला बाउन्स बॅक झालेली आहे. तर अशा पद्धतीने आज छान मार्केट झालेलं आहे. शॉर्ट कव्हरिंग आपण याला म्हणतो मित्रांनो. प्राईजने एक या ठिकाणी थोडासा हायर बॉटम बनवला आणि प्राईज या ब्रेकआउटनंतर जी वर गेलेली आहे मित्रांनो, जवळजवळ प्राईजमध्ये 1.5% मित्रांनो आज अप ट्रेंड पकडलेला होता आणि नंतर बंद होताना प्राईस थोडीशी खाली आलेली आहे आणि 24,000च्या इथं जाऊन प्राईजने आता मित्रांनो सपोर्ट घेतलेला आहे. 24,000 मित्रांनो ही लेव्हल खूप महत्त्वाची आहे. या लेव्हलवरनंच प्राईस पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकते उद्यासाठी. आणि मित्रांनो 26 तारखेला मार्केट बंद आहे. मोहरम आहे फ्रायडेला. त्यामुळं उद्याच्या दिवशी मार्केट आहे. त्यानंतर डायरेक्ट मार्केट मित्रांनो सोमवारी ओपन होणार आहे. तर मित्रांनो उद्याचा आपलं प्लॅनिंग कसं असणार आहे? निफ्टीचे महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहे? निफ्टीचं प्रिडिक्शन उद्यासाठी काय असणार आहे? याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो चॅनेलवर जर नवीन आला असाल, तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो आत्ता मार्केट 24,021ला बंद झालेलं आहे. आपण त्या ठिकाणी एक लाईन ड्रॉ केलेली आहे 24,000च्या तिथं. त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं असेल 24,091 हा एक महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे. प्राईस आज तिथूनच पुन्हा रिव्हर्स फिरलेली आहे आणि त्याच्या प्रिव्हियस मित्रांनो तो सपोर्ट होता आपला. तो सपोर्ट ब्रेक करून प्राईस खाली पडलेली होती. त्यामुळे मित्रांनो प्राईस जर उद्या या ठिकाणी सपोर्ट घेतला, आजच्याच क्लोजिंगच्या तिथं प्राईसने मित्रांनो सपोर्ट घेतला, तर 24,091 ही लेवल उद्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्राईस मित्रांनो इथून पुन्हा रिव्हर्स फिरू शकते. डाऊन साईडला येऊ शकते. त्यामुळे मित्रांनो ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही, ब्रेक करून रिटेस्ट करेल, तेव्हा मित्रांनो याच्यामध्ये पुन्हा अपट्रेंड एक सुरू होईल. जर उद्या असं घडलं मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी बाईंग अपॉर्च्युनिटी मिळेल. याच्याच खाली आपल्याला स्टॉप लॉस असेल. आणि मित्रांनो आपलं नेक्स्ट टार्गेट 24,146 असेल. कारण की या ठिकाणी
प्रिव्हियस रेजिस्टन्स आहे आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर मित्रांनो 24,250 हे आपलं फायनल इंट्राडेसाठीचं टार्गेट असणार आहे आणि त्यालासुद्धा जर ब्रेक केलं तर मित्रांनो 24,500 हे आपलं मोठं टार्गेट असणार आहे निफ्टीसाठी. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टीचं उद्याचे रेजिस्टन्स असणार आहेत. सपोर्ट काय असणार आहे मित्रांनो उद्यासाठी? तर मित्रांनो प्राईस आत्ता 24,021ला बंद झालेली आहे. तर पहिला सपोर्ट मित्रांनो 24,000चा आहे. इथे या ठिकाणी लाईन आपण टाकलेली आहे. प्राईसने मित्रांनो रेजिस्टन्स घेऊन खाली आली. तोच रेजिस्टन्स ब्रेक केला वर गेलेली आहे. आता पुन्हा मित्रांनो त्याच सपोर्ट लेवलला प्राईस ट्रेड करत आहे. तर मित्रांनो हा सपोर्ट जर उद्या ब्रेक केला किंवा गॅप डाऊननी प्राईस पडली आणि पुन्हा या लेवलला आली 24,000च्या तर मित्रांनो या लेवलवरनं प्राईस पुन्हा खाली पडू शकते. कारण ही लेवल खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत ही लेवल उद्या ब्रेक करत नाही रिटेस्ट करून, तर मित्रांनो आपल्याला एक बायचा ट्रेड मिळणार नाही आहे. तर जर असं घडलं, या लेवलला ब्रेक केलं, रिटेस्ट केले, तर आपण बाईंग अपॉर्च्युनिटी या ठिकाणी पाहणार आहोत. इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बाय करायचं. पहिलं टार्गेट 24,051 असणार आहे मित्रांनो. त्यानंतर याला जर ब्रेक केलं तर 24,146 आणि त्यालासुद्धा ब्रेक केलं तर 24,250 हे असे आपले स्टेप बाय स्टेप अपसाईडचे टार्गेट उद्यासाठी आपले राहणार आहेत. त्यानंतर मित्रांनो 23,913 ही लेवल पण खूप महत्त्वाची आहे. 23,913 या लेवलवरनं प्राईस बाउन्स बॅक होऊ शकते. समजा प्राईस गॅप डाऊननी पडली, तर ही लेवल खूप महत्त्वाची आहे. प्राईस इथूनच बाउन्स बॅक होऊ शकते. स्ट्रॉंग मित्रांनो या ठिकाणी सपोर्ट आहे आपला. प्रिव्हियस रेजिस्टन्स होता तोच आता सपोर्ट झालेला आहे आपला. त्यामुळे मित्रांनो ज्या वेळेस सपोर्ट लेवलला प्राईस येईल रेजिस्टन्सवरून, आपल्याला या ठिकाणी टार्गेट बुक करायचं आहे आणि बाय जर आपण केलं सपोर्ट लेवलवरनं, तर रेजिस्टन्स लेवलला पण आपलं टार्गेट बुक करून मित्रांनो आपल्याला एक्झिट करायचं आहे. आपली जी काही पोझिशन आहे या ठिकाणी प्रॉफिट बुक करून आपल्याला एक्झिट करायचं आहे. तर प्राईजनी मित्रांनो 23,913 हा सपोर्ट जर ब्रेक केला उद्या, मार्केटमध्ये जर मित्रांनो डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहिला, मार्केट गॅप डाऊननी पडले सपोज आणि हा सपोर्ट ब्रेक केला 23,913 आणि रिटेस्ट केले तर मित्रांनो प्राईस 23,784 या लेवलपर्यंत येऊ शकते. आजचा जो काही डे लो आहे या लेवलपर्यंत प्राईस येण्याचा प्रयत्न करू शकते. जर मित्रांनो मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर राहिलं तरच प्राईस आजच्या लोपर्यंत येऊ शकते. अदरवाईज मित्रांनो आजचं जर मार्केटचं स्ट्रक्चर पाहिलं तर मार्केटचा ट्रेंड मित्रांनो बुलिश आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मार्केटचं नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 24,500 तुम्हाला पुढील आठवड्यांमध्ये पाहायला नक्कीच मिळेल. त्यामुळं घाबरण्यासारखं असं काही नाही आहे. ज्या वेळेस प्राईस सपोर्ट लेव्हलला येईल आपल्याला बाईंग अपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. त्याचसोबत मित्रांनो या बँडला जर प्राईस टच झाली, वरती आली, तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा मित्रांनो बाईंग अपॉर्च्युनिटी पाहायला मिळते. प्राईस तिथून सुद्धा वरच्या साईडला जात असते आणि ज्या वेळेस प्राईस मित्रांनो अप्पर बँडच्या जवळ येते आणि एखादी रेड कॅन्डल होते, तर मित्रांनो प्राईस खाली पडताना आपण पाहिलेली आहे. तर अशा पद्धतीने या बँडचा पण आपल्याला मित्रांनो वापर करायचा आहे इंट्राडेसाठी आणि आपल्या मित्रांनो जो काही आपला अभ्यास आहे हा टोटली इंट्राडेसाठी आहे. आपण इथं कुठेही BTST किंवा STBT करत नाही किंवा स्विंग ट्रेडिंग करत नाही. आपण या चॅनेलवरती फक्त इंट्राडेबद्दलच बोलत असतो. त्यामुळे मित्रांनो आपल्याला न्यूज बघायची गरज नाही आहे. मार्केट गॅप अपनी ओपन होणार आहे का गॅप डाऊननी ओपन होणार आहे? का मार्केटमध्ये मंदी येणार आहे, तेजी येणार आहे? आपल्याला याच्याशी मित्रांनो काही घेणं-देणं नाही आहे. आपण प्युअरली इंट्राडे ट्रेडिंग करत आहोत. मार्केट 9:15ला मित्रांनो ओपन झाल्यानंतर आपल्याला आपल्या ॲनालिसिसनुसार ट्रेड घ्यायचा आहे. त्यामुळे मित्रांनो कुठलेही न्यूज वगैरे कुठलेही तुम्ही पाहून पॅनिक होऊ नका आणि शक्यतो ऑप्शनला होल्ड करू नका. इंट्राडेमध्येच मित्रांनो जे काय आहे ते प्रॉफिट लॉस बुक करून एक्झिट करत जा. म्हणजे रात्री तुम्हाला मित्रांनो शांत झोप येईल. सारखं मग US मार्केट, गिफ्ट निफ्टी बघण्याची तुम्हाला गरज लागणार नाही आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने निफ्टीचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. हे खूप महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत मित्रांनो. तर मित्रांनो उद्या मी निफ्टी आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. सपोज मित्रांनो आपण ॲझ्युम करू प्राईस गॅप डाऊननी पडली. 23,950ला मित्रांनो समजा प्राईस आली आणि या लेव्हलला मित्रांनो ट्रेड करायला लागली आणि मित्रांनो सडनली हा सपोर्ट ब्रेक केला.
प्राईज याच ठिकाणी ट्रेड करायला लागेल. लोकांना वाटेल मित्रांनो या ठिकाणी सेलिंग अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. सपोर्ट ब्रेक केला आहे. लोकं या ठिकाणी शॉर्टची पोझिशन घेतील. परंतु मित्रांनो निफ्टी हा फसवत असतो आपल्याला, ट्रॅप करत असतो. पुन्हा मित्रांनो निफ्टी हा रेझिस्टन्स ब्रेक करेल. रिटेस्ट करून वर येईल. समजायचं की आपण या ठिकाणी सेलर्स ट्रॅप झालेले आहेत. प्राईस मित्रांनो रिव्हर्स फिरलेली आहे म्हणजेच जोरदार मूव्हमेंट होणार आहे अपसाईडला. स्मार्ट ट्रेडर मित्रांनो या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करेल इन द मनी आणि त्याचं पहिलं टार्गेट असणार आहे 24,000चं आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली, मार्केटमध्ये आजच्यासारखीच एक तेजी राहिली, तर 24,100 प्राईस मित्रांनो आजच्या डे हायपर्यंत पुन्हा येऊ शकते आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर 24,146 अशा पद्धतीने मित्रांनो प्राईज उद्या निफ्टीमध्ये ट्रेडिंग होऊ शकतं. प्रिडिक्शन आपण करू शकतो. जर प्राईस गॅप डाऊननी पडली तर आपल्याला निफ्टी कुठे ट्रॅप करू शकतो. सपोज मित्रांनो प्राईस जर गॅप अपनी ओपन झाली, तर मित्रांनो 24,090 हा त्याला रेजिस्टन्स आहे. प्राईस हा रेजिस्टन्स ब्रेक करेल. या ठिकाणी बायर्सला ॲक्टिव्ह करेल. प्राईस याच ठिकाणी ट्रेड करेल. पुन्हा हा मित्रांनो आज सपोर्ट ब्रेक करेल आणि सपोर्ट ब्रेक करेल, रिटेस्ट करून खाली येईल. समजायचं की या ठिकाणी बायर्स ट्रॅप झालेले आहेत मित्रांनो. तर स्मार्ट ट्रेडर या ठिकाणी मित्रांनो पुट ऑप्शन बाय करेल इन द मनी आणि याच्याच वरती स्टॉप लॉस लावेल आणि त्याचं पहिलं टार्गेट मित्रांनो 24,000चं असणार आहे आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 23,913 ही लेवल आपल्याला पाहायला मिळेल आणि ही सुद्धा जर ब्रेक झाली तर 23,784 असं मित्रांनो स्टेप बाय स्टेप मार्केट निफ्टी खाली पडताना आपल्याला दिसू शकेल. तर मित्रांनो या ट्रॅपमधून वाचण्यासाठी सगळ्यात बेस्ट मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की सपोर्ट लेवलवरनं बाईंग अपॉर्च्युनिटी पहा, रेजिस्टन्स लेवलवरनं सेलिंग अपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायची असते. क्वचित मित्रांनो आज बघितलं असेल आपल्याला मार्केटमध्ये एक जोरदार मूव्हमेंट आपल्याला अपसाईडला मिळाली आणि काल मित्रांनो डाउन साईडला एक फॉल आपल्याला पाहायला मिळाला. असं मित्रांनो क्वचित घडतं. करून 90% किंवा 80% असं घडतं की प्राईस सपोर्ट लेवलवरनं बाउन्स बॅक होत असते आणि रेजिस्टन्स लेवलवरनं रिव्हर्स फिरत असते. तर मित्रांनो हा थंब रूल आपला नेहमी लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीने आपल्याला नेहमी ट्रेडिंग करायचं. एखाद्या दिवशी मित्रांनो आपल्याला ट्रेड नाही मिळालं तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आठवड्यातले 5 दिवस असतात. 3 दिवस जरी ट्रेड मिळाला तरी आपल्याला छान प्रॉफिट होऊ शकतं. तर मित्रांनो उद्या निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचं झालं तरी तुम्हाला सांगितलेलं आहे 200 पॉईंट वरचा ITM पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तो पण वीकली एक्सपायरीचा आणि 200 पॉईंट खालचा मित्रांनो इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करायचा आहे. जेणेकरून मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त मूव्हमेंट कॅच करता येईल. तर मित्रांनो हे झाले आपले निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स. त्यानंतर कोणता ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा याच्यावरती पण आपण आता डिस्कशन केलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण बँक निफ्टीवरती डिस्कशन करूया. बँक निफ्टीचं पण मी मगाशी सांगितलं मित्रांनो सपोर्ट लेवलवरनं ग्रीन कॅन्डल झाली आणि प्राईजमध्ये एक जोरदार मूव्हमेंट आपल्याला वरच्या साईडला पाहायला मिळालेली आहे. तर आता निफ्टीचे आपण बँक निफ्टीचे आता आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. सर्वप्रथम मित्रांनो आजच्या डे आयच्या इथे एक आपण लाईन ड्रॉ करूया. आपल्याला हे रेजिस्टन्सचं काम करणार आहे. त्यानंतर कालच्या सपोर्ट लेवलला एक आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. या ठिकाणी भरपूर सपोर्ट घेतलेला आहे प्राईसने आणि तोच ब्रेक करून प्राईस खाली पडली 57,794 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. प्राईस मित्रांनो जर खाली आली तर या लेवलवरनं पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकते आणि ही लेवल जर ब्रेक केली तर मित्रांनो नेक्स्ट सपोर्ट तिचा आहे 57,470 या लेवलला प्राईस येऊ शकते आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर आजचं जे काही डे लो आहे 57,077 या लेवलपर्यंत मित्रांनो प्राईस खाली येऊ शकते. तर मित्रांनो वरच्या साईडला जर बँक निफ्टी जर गेला तर आपल्याला त्याचे वरचे रेजिस्टन्स काय आहे त्यासाठी मी टाईम फ्रेम थोडीशी वाढवत आहे. मार्केट आता मित्रांनो हाय लेवलला ट्रेड करत आहे त्यामुळं प्रिव्हियस रेजिस्टन्स आपल्याला पाहण्यासाठी 2-3 महिने मित्रांनो आपल्याला आता थोडंसं मागे जाऊन चार्ट बघावं लागेल. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिसते की रेजिस्टन्स घेतलेला आहे प्राईसने 5 मार्चच्या तिथे. त्यानंतर त्याच्यावरती मित्रांनो 60,000
तर 59,264 हा नेक्स्ट रेजिस्टन्स असणार आहे निफ्टीला, बँक निफ्टीला मित्रांनो. तर मित्रांनो आता 58,260 आजचा जो काही डे हाय आहे बँक निफ्टीचा, याला जर ब्रेकआउट मिळाला उद्या मार्केटमध्ये आजच्यासारखी जर तेजी राहिली, तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो आपलं पहिलं तर टार्गेट मित्रांनो राऊंड फिगरचं असणार आहे 58,500चं. स्टेप बाय स्टेप वर जाताना दिसेल. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट टार्गेट आपलं असणार आहे 59,000चं, आणि त्याला सुद्धा जर ब्रेक केलं तर मित्रांनो आपलं फायनल टार्गेट असणार आहे 59,264. या लेवलपर्यंत बँक निफ्टी आपल्याला मित्रांनो येणाऱ्या आठवड्यांमध्ये पाहायला मिळू शकतो. आत्ता बँक निफ्टी 58,150ला बंद झालेलं आहे मित्रांनो. जवळजवळ 1,000 पॉईंटच्या अजून अपसाईडला मुवमेंट होऊ शकते. आजचा जर मित्रांनो जो काय हा चॅनेल बनवलेला आहे 58,031 आणि 58,260 या चॅनेलमध्येच मित्रांनो आज प्राईस बंद झालेले आहे. जवळजवळ मित्रांनो या ठिकाणी बघा 11:45 ते 3:30 वाजेपर्यंत प्राईस या ठिकाणी ट्रेड करत होती. जर या लेवलला मित्रांनो उद्या ब्रेकआउट मिळाला, तर मित्रांनो रिटेस्ट करून जर प्राईस वर आली, तर समजायचं की मित्रांनो 59,000 पोझिशनली टार्गेट हे तुम्हाला मिळू शकते. याच्याच खाली स्टॉप लॉस असेल, आणि जे कोण स्विंग ट्रेडिंग असतील मित्रांनो करणारे, त्यांच्यासाठी हे फ्युचर टार्गेट असणार आहे 59,264चे. तर अशा पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टीचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. मार्केट जर मित्रांनो गॅपडाऊननी पडले, तर 58,031 ही लेवल खूप महत्त्वाची आहे, सपोर्ट आहे या ठिकाणी. आणि हिला जर ब्रेक केला तर प्राईस खाली येऊ शकते मित्रांनो 57,794 पर्यंत. आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर मित्रांनो 57,469 ही लेवल आपल्याला सपोर्टचं काम करेल. आणि तिलासुद्धा जर ब्रेक केले, तर आजचा जो काही डे लो आहे आणि प्रिव्हियस डे लो आहे, तर त्या लेवलपर्यंत मार्केट येण्याचा मित्रांनो बँक निफ्टी येण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो ह्या लेवल्स खूप महत्त्वाच्या आहेत. या कोणत्याही लेवल्सवरनं प्राईस बाउन्स बॅक होऊ शकते. तर त्या लेवल्सला प्राईस आली की मित्रांनो आपल्याला टार्गेट बुक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. तर बँक निफ्टी मित्रांनो आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो, समजा प्राईस गॅप डाऊननी पडली आणि हा रेजिस्टन्स ब्रेक केला, या ठिकाणी मित्रांनो बायर्सला ॲक्टिव्ह करेल. प्राईजनी मित्रांनो रिटेस्ट न करता वर नाही गेली, तर प्राईजनी सपोर्ट ब्रेक केला आणि रिटेस्ट करून खाली आली, तर समजायचं की बायर्स ट्रॅप झालेले आहेत. प्राईज आता रिव्हर्स फिरणार आहे. या ठिकाणी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बँक निफ्टीत पाहायला मिळेल. पहिलं टार्गेट 57,794 आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली, तर मित्रांनो अशा पद्धतीने प्राईस स्टेप बाय स्टेप खाली पडताना आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने बँक निफ्टी मित्रांनो ट्रॅप करू शकतो. तर सगळ्यात बेस्ट मित्रांनो आपलं नादारा वॅटसन एन्व्हलप हे इंडिकेटर्स वापरत जावा. अप्पर बँडच्या तिथं जर प्राईस आली, एखादी रेड कॅन्डल झाली, तर आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी पाहायची आहे. त्यासाठी मित्रांनो इन्व्हर्टेड हॅमर, बेरिश एंगल्फिंग आपल्याला कॅन्डलस्टिकचे मित्रांनो हे पॅटर्न आपल्याला पाहायचे आहेत. आणि सपोर्ट लेवलला मित्रांनो हॅमर, त्यानंतर बुलिश एंगल्फिंग असे जे काही कॅन्डलस्टिकचे जे छोटे छोटे पॅटर्न तयार झाले, तर आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं उद्याचा प्लॅन असणार आहे. बँक निफ्टीमध्ये पण उद्या मित्रांनो ट्रेडिंग करताना 200 पॉईंट वरचा ITM पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि 200 पॉईंट खालचा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला उद्या ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने उद्याचा आपला प्लॅन आहे. फ्रायडेला मार्केट बंद आहे मित्रांनो, त्यामुळं डायरेक्ट सोमवारी मार्केट ओपन होणार आहे. तर उद्याचा प्लॅनिंग मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात सपोर्ट रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवलवरनं बाय रेजिस्टन्स लेवलवरनं सेलिंग, असं जर तुम्ही प्लॅनिंग केलात आणि या इंडिकेटरचा सुद्धा जर वापर केलात, तर उद्या आपल्याला हमखास प्रॉफिट होईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवरती नवीन आला असेल तर पुन्हा एकदा सांगतो की आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.